मुंबई महानगरपालिकेत कोरोना काळामध्ये झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे सचिव सुरेश चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली. आज त्यांना ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं. आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून सुरेश चव्हाण यांची ओळख आहे. आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर पहिल्यांदाच ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. कोविड काळात मुंबई महानगरपालिकेतल्या खिचडी घोटाळ्या प्रकरणात सुरेश चव्हाण यांची ईडीकडून याआधी चौकशी करण्यात आली होती. सुरेश चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी संघटनात्मक रणनीती आखण्यात सुरेश चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका असते. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, मुंबई महानगरपालिका निवडणूक तसंच विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाच्या आकडेवारीसह पक्षासाठी रणनीती आखण्यात त्यांचा उत्तम हातखंडा आहे. मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे सचिव सुरेश चव्हाण यांच्या घरी काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. तेव्हापासून ईडीचा ससेमिरा त्यांच्या मागे होता. काल अखेर त्यांना अटक करण्यात आली. सुरेश चव्हाण म्हणजे आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक. आदित्य ठाकरेंसाठी संघटनात्मक रणनीती आखण्यापासून ते पक्षासाठीही रणनीती आखण्यात त्यांचा उत्तम हातखंडा आहे. विविध निवडणुकांमध्ये ठाकरे गटाची पडद्यामागची भूमिका सुरेश चव्हाण यांच्या हाती होती. आगामी मुंबई मनपा निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्यावर झालेली ईडी कारवाई ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. रिपोर्ट न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, मुंबई.